एक गोष्ट मला नेहमीच लोक म्हणत आलीत की त्यांनी जे स्टारडम पाहिलंय ना ते त्यांच्यानंतर कोणीच नाही पाहिलंय. त्यांच्यानंतर इंडस्ट्रीला खूप स्टार्स मिळालेत, हो. खूप मोठे मोठे सुपरस्टार्स मिळालेत, पण त्यांनी जे पाहिलंय ते कोणी नाही बघितलंय. एक एक किस्सा नाहीये, हा एक फॅक्ट आहे ऍक्च्युली. ते नाटक पण करायचे, सिनेमा पण करायचे. आता बरेच जण बाहेर जाऊन बोलतात की मराठी ऍक्टर सगळीकडे दिसतात म्हणून प्रेक्षक त्यांना थिएटरमध्ये बघायला येत नाहीत. पण ऍट द सेम टाइम बाकी इतर भाषांचे ऍक्टर्स आहेत ज्यांच्याबद्दल आधी लोकांना काहीच माहिती नव्हतं, जे तुम्हाला टीव्हीवरती पण कधी कधी दिसलेत, इकडे तिकडे दिसलेत, त्यांना बघायला लोक जातात. पण मी माझ्या वडिलांचा एक्झाम्पल सांगतो. माझे वडील त्यावेळेला थोडंफार टेलिव्हिजन पण करत होते, सिनेमा पण करत होते, नाटक पण करत होते. त्यांच्या नाटकाचे 3 शोज असायचे शिवाजी मंदिरला, आणि समोर त्यांच्या कुठल्या तरी रिलीज झालेल्या सिनेमाचे प्लाझामध्ये 3 शोज असायचे, आणि ते 6ही शो एका दिवशी हाऊसफुल असायचे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला शिवाजी मंदिरला पण दिसतात, आणि लक्ष्मीकांत बेर्डे तुम्हाला प्लाझाला पण दिसतात. शिवाजी मंदिरला तुम्हाला ते प्रत्यक्षात दिसतात, इकडे तुम्हाला ते प्रोजेक्टर स्क्रीनवरती दिसतात. आणि ते 6 शोज हाऊसफुल असायचे. हे कोणी अनुभवलंय का आपल्या ह्याच्यामध्ये? तर खूप कमी लोकांनी अनुभवलं असेल कदाचित. पण ही गोष्ट अचीव्ह करणं, हे प्रेक्षकांचं प्रेम अचीव्ह करणं, आय मीन हे खूप इम्पॉसिबल आहे.